याची मला भाषा कळू द्या, एवढं मला वरदान द्या. एवढंच मागितलं तिने. तसाच तू म्हटले. निघून गेले यमराज. यमराज निघून गेले आणि गेल्याच्या नंतर रात्र निघून गेली. उपवास घडला, रात्रीचं जागरण झालं आणि भगवान शिवजीची पूजा झाली. शिवरात्रीचं काय झालं पाहिजे? आपला जागरण झालं. या साहेब, ठीक आहे, शिवरात्रीचं जागरण झालं पाहिजे, शिवरात्रीचा उपवास घडला पाहिजे आणि शिवरात्रीची पूजा घडली पाहिजे. रात्रीच्या 12ला त्या ठिकाणी सुरू झाले शिवरात्री. तेव्हापासून आमचे साहेब जागेचे आणि आता त्याला उपवास घडला, जागरण घडलं आणि भगवंताची पूजा. महाशिवरात्रीचा पर्व काळाचा आपण गोड प्रसंग ऐकला आणि आज आपल्या जीवनामध्ये भगवान नीलकंठेश्वरच्या दरबारामध्ये हे महाशिवरात्रीचं व्रत आपल्याला सगळ्याला घडलं. भगवंताची सेवा घडली आणि 7 दिवस आपण गोड अशी कथा ऐकली. 11:15 वाजून गेले, 11:20 झाले, देखील आणि गोड अशी कथा ऐकली. आपण सर्वांनी गोड कथा ऐकत असताना अतिशय शिस्तीचं पालन केलं, अतिशय सर्वांनी लक्ष देऊन कथा ऐकली, हे की नाही. आता आज आपल्या कथेचा सांगतेचा दिवस आहे, आज परिपूर्णतेचा दिवस आहे आणि याच्या कथा आपण जास्त वेळ झाला थोडा, त्याच्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐकले. खरोखर राजूर गावाची आठवण राहण्यासारखं गाव राहिलं साहेब, बरं का. एवढं राजूरकरांनी प्रेम केलं, एवढं प्रेम केलं की खरोखर असं वाटायचं की प्रत्येक व्यक्तीला बघितलं तर असं वाटतंय की या राजूरकरांना माझं कधीतरी पाहिलेलं आहे असंच वाटायचं सारखं. कधीतरी आपल्या आधी ओळखत होते, कधीतरी पाहिलंय, आपल्या सानिध्यातलीच लोक आहेत. इतकं आपुलकीचं, इतकं जिव्हाळ्याचं नातं यांनी आमच्यासाठी दिलं. खरोखर या प्रेमाला खरोखर शब्दच नाही. किती प्रेम दिलं राजूरकरांनी, शब्द खरोखर माझ्याकडे शब्द नाही. आणि जगामध्ये काल साहेबांनी सांगितलं बोलताना, म्हणले आम्ही आहे तो पण महाराज तुमचा नामचा संबंध आहे. खरोखर हे प्रेमाचं बंधन आहे. जगामध्ये बंधन अनेक प्रकारचे, पण सगळ्यात कठीण बंधन कशात असेल तर ते प्रेमाचं आहे. एक उदाहरण सांगतो. बंधनाने, लक्ष द्यायला पूर्ण, बंधनाने खलुसंती बहुनी प्रेम रजुकृत बंधनम अन्य दारू भेद निपुणोपी षडंगरी निष्क्रिय भवती पंकज कोशे. जगामध्ये बंधन अनेक आहे, पण प्रेम रूपी दोरेने केलेलं बंधन काय वेगळंच आहे. त्याला उदाहरण दिलं. भुंगा कितीही वाळलेलं लाकूड असू द्या, त्याला तो पोखरतोच. वाळलेल्या लाकडाला पोखरण्यामध्ये निष्णात असलेला 6 पायाचा भुंगा, पण तो जर कमळाच्या पाकळीत अडकला ना, कमळाच्या पाकळ्या सूर्यास्त झाला की मावळतात, तिथं गुंजाराव गेलेला भुंगा त्याला अडकवतो आतमध्ये. मला सांगा, ज्याला वाळलेलं लाकूड पोखरता येतं त्याला कमळाची पाकळी पोखरता येणार नाही का? येते, पण तसं तो करत नाही. तो गुदमरून मरतो, पण पाकळीचा छेद करत नाही का? त्या पाकळीमध्ये तो भुंगा प्रेमाने बांधलेला असतो. हे सगळ्यात मोठं प्रेमाचं बंधन आहे. आणि म्हणून आज आपल्या राजूरकरांनी आमच्यासाठी फार मोठं प्रेम दिलं. एवढी सगळी तरुण मंडळी महाराज सारखी मागं पुढं, इकडं चाललं, मागं पुढं, तिकडं चाललं, मागं पुढं, ऐक नाही. प्रत्येक घरोघरी गेल्याच्या नंतर किती आदर सत्कार. खरोखर हे जे ऋण आहे ते आम्ही फेडू शकत नाही का नाही. माता भगिनी वयानं मोठ्या असलेल्या, श्रेष्ठ असलेल्या, आम्ही सामान्य लहान लेकरं, आणखी तितकी आमची तपश्चर्या घडलेली नाही, एवढी साधना आणखीन आमची घडलेली नाही. तरी सुद्धा त्या वयस्कर मावशीने आमचे पाय धुवायचे, पदराने पाय पुसायचे, लाज वाटायची, मन खायचं, अरे काय आपली योग्यता आहे, काय आपण करतोय, हे का नाही. पण ऐकत नव्हते, काही केलं नाही. असे प्रेम या संपूर्ण राजूरकरांनी दिलं. आम्ही सगळेजण चर्चा करायचो, काय संबंध आहे आमचा, किती प्रेम, किती आदर, किती आग्रह. आणि हे 7 दिवस आम्हाला कशी गेले खरोखर सांगतो, अजिबात कळलं. 7 दिवस आम्हाला 7 क्षणासारखेच वाटते. लक्षात ठेवा, 7 क्षण गेल्यासारखे वाटले. आणि म्हणून राजूरकरांना विनंती करतो की आम्ही 7 दिवस राहिलो. 7 दिवस तुम्ही आम्हाला व्यासपीठावरती अतिशय आदरानं बसवलं, आदराने आमचं सगळं सन्मान सगळ्या गोष्टी केल्या. पण हे करत असताना आम्ही व्यासपीठावरती बसून आम्ही बोलत होतो, तुम्हाला सांगत होतो. पण सांगत असताना सांगता सांगता एखादा चुकीचा शब्द गेला असेल, एखादा शब्द कोणाला चुकून लागला असेल, भाषा आहे, बोलताना काय कोणाच्या हृदयापर्यंत एखादा शब्द पोचला असेल, व्यथा पोचली असेल, आम्ही सर्वांच्या वतीनं तुमच्या राजूरकरांची क्षमा मागतो.
तिनका हमारा तुम्हारा रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा मिलन साथ जिनका हमारा तुम्हारा मिलन साथ जिनका हमारा तुम्हारा। भगवान शिवजीचं हे महापुराण ऐकलं, अतिशय श्रद्धेनं अतिशय प्रेमानं हे आपण ऐकलं. हा ग्रंथ नसून भगवान साक्षात शिवजी आहेत. त्या शिवजीचा आपण या ठिकाणी 7 दिवस ऐकलं आणि या शिवजींच्या चरणी आपली सेवा समर्पित करत असताना सर्वांनी पाठीमागं माझा एक श्लोक म्हणायचा आहे. मी पुढे म्हणतो, सगळ्यांनी पाठीमागं म्हणून आजच्या कथेला या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे. या ठिकाणी सुरुवातीला साहेबांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्याच्या हस्ते या ठिकाणी ग्रंथाचं पूजन होईल. ग्रंथाचं पूजन इथलं झाल्याच्या नंतर सगळ्यांना विनंती, आपण 7 दिवस शिस्त पाळली, आता आजचे दिवस थोडी शिस्त पाळा. त्या ग्रंथाचं पूजन झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर रोज जसं आपण दर्शनाला या ठिकाणी गर्दी करतो तसं न करता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आरती झाल्यानंतर सगळ्यांनी पुन्हा खाली बसा, पुन्हा खाली बसा. या ठिकाणी सगळ्याला ग्रंथासाठी दर्शनासाठी त्या ठिकाणी ग्रंथ ठेवला जाईल. मी त्या ठिकाणी बसल आणि खाली बसून रांगेमध्ये सगळ्यांना पहिल्यांदा पुरुष मंडळी दर्शन घेतील, नंतर महिला मंडळी दर्शन घेतील. सगळ्यांनी रांगेत व्यवस्थित शिस्तीत दर्शन घ्या. आज प्रत्येकाला शिवजी म्हणजे साक्षात हा ग्रंथ आहे आणि दर्शन घ्या. असं काही नाही किंवा आपल्याजवळ दर्शन असते तरच ठेवायचे असं काही नाही. तुमची जशी भावना असत तसं परंतु प्रत्येकाने दर्शन घ्या. आज शिवरात्रीचं प्रत्येकाने हे शिवजींचं हे अक्षर दर्शन आहे. याच्याकरता आज 12 पर्यंत जागलंच पाहिजे शिवरात्रीचं आणि त्या निमित्तानं कोणीही गडबड करू नका. प्रत्येकाने दर्शन घ्या आणि मग कार्यक्रमाची चांगलं होईल. आरती झाल्यावर पुन्हा सगळ्यांनी खाली बसायचंय एवढी विनंती लक्षात ठेवा सगळ्या. आणि सगळ्यांनी झालेली सेवा भगवान महादेवाच्या चरणी समर्पित करतो. जे योग्य असेल ते माझ्या गुरुरे भाऊंचं आहे, अयोग्य आहे ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत. यदत्र संतम किंचित गुरुरे व मे नाही, यदत्रा संतम किंचित गुरु नाही. या कथेसाठी सर्वांचं सहकार्य अजून आपल्या कथेसाठी उपस्थित असले गायनाचे माझे परमश्री श्री हरिभक्त महाराज सतीश महाराज सत्य गोड गायन करत सर्वांनी एकदा टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याचप्रमाणे माझे परमश्री सिंध वादक आणि गोड गायनाचे आमचे त्या ठिकाणी संजय महाराज जानराव त्याच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करा. गोड तबला वादक परमश्री श्री आमचे धनंजय महाराज त्यांचंही सर्वांनी टाळी वाजून त्यांनी स्वागत करा. आणि आज या ठिकाणी कथेला पूर्ण वेळ देतो. पुढील सूचना देतो. अक्षय कानकाटे, सुनील पाबळकर, मयूर कानकाटे, विजय लहांगे, पंकज मुतलक, किरण वराडे, सुधाकर मुतलक, अक्षय बालेराव, संदीप मुतलक आणि प्रदीप बनसोडे ते स्वतः दुसऱ्यांदा महादेवाच्या वेशात आहे. आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडाल. त्या सर्व निळकंठेश्वर महादेव मंदिराचे सदस्य यांना खंबीर पाठिंबा देणारे विद्यमान आमदार महोदय, आपण सर्वजण आहात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे. त्याचप्रमाणे असंख्य देणगीदार, कार्यक्रम म्हटला का मोठा खर्च येतो. आपण सर्वांनी जी रोख स्वरूपात कुणी महाप्रसादासाठी तांदूळ इत्यादी धान्य, तेल, साखर जी दिली, त्यामुळे उद्या समारोपाला जो महाप्रसाद आहे त्याकरता माता भगिनींना नम्र निवेदन, उद्या येताना 11 वाजेपर्यंत आपल्या घरून भाकरी चपाती महाप्रसादासाठी म्हणून घेऊन यायची आहे. मंडळानं आमटीचं आणि गोड पदार्थाचं नियोजन इथं केलेलं आहे. आपल्याला जे जसं शक्य असं तसं आपण यायचंय. पुढील सूत्र आपल्या गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते, माझे मोठे बंधू सन्माननीय विनयजी सावंत. या शिवपुराण कथेमुळे निर्माण झालं आणि खूप वर्षानंतर आपलं सगळं गाव, आपली पंचक्रोशी, आपले सगळे भाविक हे ज्यांच्यामुळे एकत्र आले,
मी खरं तर याकरता फक्त 1 मिनिट मध्ये आलोय की हरिभक्त परायण शिव महापुराण कथाकार दत्तात्रय महाराज भुकेजी यांच्या सुश्राव्य वाणीतून गेले 7 दिवस आपण सगळेजण मंत्रमुग्ध झालो आणि ती कथा ऐकली. पण एवढ्या मोठ्या या कथेचं राजूरमध्ये आयोजित करण्याचं काम आता या स्टेजवर जे आपले कार्यकर्ते उभे आहेत, निलकंठेश्वर महादेव मंदिराचे सर्व कार्यकर्ते जे खरं तर वर्षभर या मंदिराच्या सगळ्या आध्यात्मिक कामामध्ये अग्रेसर असतात आणि त्यांच्यामुळेच हा योग आपल्याला लाभला. त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी ठरवलं, त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मग त्यांना पाठबळ मिळत गेलं. आमदार साहेब तर सतत त्यांच्या सोबत आहेतच, पण मुख्यतः या सर्वांचं ऋण व्यक्त करावं म्हणून मी मध्ये आलोय. मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की ज्यांच्यामुळं 7 दिवस आपल्या राजूरला हा आध्यात्मिक लाभ झाला, त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आपण एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवून त्यांच्याविषयी आपलं ऋण व्यक्त करावं, आपला आनंद व्यक्त करावा. इतकंच. अभिनवाळी या जरा स्टेजवर या. अभिनवाळी, अभिभाऊ, खरं तर तुमच्या सर्वांच्या म्हणजे एक प्रचंड मोठं एखादा कार्यक्रम आयोजित करणं ही खूप अवघड गोष्ट असते आणि या सगळ्या तरुण मित्रांनी गेले 7 दिवस जी मेहनत घेतली, जे परिश्रम घेतले, त्यांच्याविषयी आपण सर्व राजूरकर सदैव ऋणात राहू एवढीच या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद विनयजी. या यादीमध्ये अभिनवाळी हा आपला कुणी आचारी कार्यकर्ता मित्र याचं नाव राहिलं होतं. दिलगिरी व्यक्त करतो. अभिदादा, तूही व्यासपीठावर ये. आता इथं ग्रंथपूजन या सगळ्या मंडळांच्या हस्ते आमदार साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की सर्वप्रथम पूजनाकरता आपले गुरु विनायक रुद्र हे व्यासपीठावर आलेले आहे. विनायक रुद्र ग्रंथपूजन ही सगळी टीम आणि आमदार साहेब, जसं आज आपल्या भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला लोळवलं, दणदणीत विजय मिळवला, तसा या सगळ्या टीमनी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे शिव महापुराण कथेचा इतका मोठा गोवर्धन उचलला आणि पेरला. त्याच्यामध्ये आमदार साहेबांचं विशेष असं मोलाचं हरिओम शिवन्मागराधिपतमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः चारदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः माताभ्यो नमः लक्ष्मीनारायणभ्यो नमः सर्वभ्यो नमः सर्वभ्यो ब्राह्मणेभ्यो पुत्रपत्यश्रमङ्गलमाङ्गल्ये श्री सर्वार्थं शरणं त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते सर्वदा सर्व कार्योचे नास्ते च मंगलम तदेव प्रसन्नतदेव काराभ्यंतर विद्यादेव लक्ष्मी प्रसाद स्वामी लाभते जयते शपथे प्रजया ऐशमी विनय कृपा ब्रह्म विश्वेश्वरा सर्व कार्यात सिद्धे. बोला कुंडली कुलर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नीलकंठेश्वर महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. सर्व टीम आणि आमदार साहेब ज्यांनी ज्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला हे शिव महापुराण कथा आपल्याला ऐकायचं भाग्य लाभलं, त्या आदरणीय हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज मुके यांचा सन्मान करतायत. मंडळाचे बाकी सदस्य जाग्यावर जाऊन यशवंतराव चोपडेंचे सगळीच टीम उभी असलेली जे सहकारी आहेत, सतीश महाराज खपके,
बाबांचा सन्मान सुरू आहे आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. बाबांना मानाचं पान. राजूरकरांची प्रेमाची भेट निलकंठेश्वर महादेव मंदिराच्या सर्व सदस्यांच्या आणि आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. मंडळाला विनंती आहे यानंतर गायकांचा जागेवर करावा. सर्वप्रथम सतीश महाराज कपके आमदार साहेब कृपया आपण तिथं वाटत. प्रत्येक या कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयार्यबिन्दे भवं भवानि भवानि सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. ॐ जय शिव ओंकार हर जय शिव ओंकार ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा. ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन राधे शिव पंचानन राधे. हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषभावन साक्षी. ओम जय शिव ओंकारा दो भुज चार चतुर्भुज दस भुज अति सोहे शिव दस भुज अति सोहे. त्रिगुण रूप निरखते त्रिगुण रूप निरखता त्रिभुवन जन मोहे. ओम जय शिव ओंकारा अक्षमाला वनमाला मुंडमाला दारी शिव मुंडमाला दारी. त्रिपुरारी कंसारी त्रिपुरारी कंसारी कर्माला धारी. ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर दे शिव व्याघ्रांबर के. सनकाधिक गरुडाधिक गरुडाधिक सनकाधिक भूताधिक संगे. ओम जय शिव ओंकारा करके मध्य मंडल चक्र त्रिशूलधारी शिव चक्र त्रिशूलधारी. सुखकारी दुखहारी दुखहारी सुखकारी जगपालनकारी. ओम जय शिव ओंकारा अक्षमाला वनमाला मुंडमाला धारी शिव मुंडमाला धारी. त्रिपुरारी कंसारी त्रिपुरारी कंसारी
हरिमालाधारी ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका शिव जानत अविवेका प्रणवाक्षर के मथे प्रणवाक्षर के मथे ये शोभित का ओम जय शिव ओंकारा काशी में विराजे विश्वनाथ नंदी ब्रह्मचारी शिव ब्रह्मचारी नित्य बुद्ध दर्शन पावत नित्य बुद्ध दर्शन पावत महिमा अतिवारी ओम जय शिव ओंकारा त्रिगुण स्वामी जी की आरती जो कोई नर गावे शिव जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी सुख संपत्ति पावे ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा हर जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगीतारा ओम जय शिव ओंकारा हलिल्लो तांगण भजलीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी आलक्कीनानंदे पूजिन भावे वाडिन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्यारमणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिय बुधात्मना वा प्रकृतिभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे नमः पार्वती वन्दे शिव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव सर्वांना विनंती आहे जवळजवळ 80 ते 85% भाविक भक्तजनांनी बाबांची सूचना ऐकून आपण बसलेले आहात आपण बसलात आपलं मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार इथे आपल्या या पवित्र व्यासपीठाच्या उजव्या बाजूला मंदिरासमोर ग्रंथपूजन बाबांचं दर्शन सुरू आहे ज्यांच्या शुभ हस्ते पूजा पार पडली ते आपल्या गावचे विनायक रुद्र यांचा सन्मान या ठिकाणी या मंडळाचे समन्वयक यशवंत शेठ संस्थगित अशा अर्थानं कारण उद्या काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद आणि त्यामध्ये आमटी भाकरीचा महाप्रसाद असल्यामुळे आपण सगळ्या माता भगिनींनी इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तिथे गबाले गुरुजी आणि त्यांची टीम वर्गणी घेण्यासाठी आपल्या प्रतीक्षेत आहे आता बाबाजींचं दर्शन आपल्याला खालूनच घ्यायला सुलभ आहे व्यासपीठावर कृपया गर्दी करू नका संदीप दातखिळे नंतर बाळेश्वर पठारावरचं लिंगदेव केळी रुमनवाडी जिथं जिथं आपली